सॉरी मित्रांनो, माईक चालू करायला विसरलेलो. हे आपल्याला बरोबर दुसऱ्यांदा होतं. अटॅच केलेला आहे पण माईक ऑन करायला विसरलेलो. आता माहित नाही व्हिडिओ ऑडिओ आला असेल पण कसा आला असेल कारण का माईक नव्हता, त्याच्यामुळे सांगू शकत नाही ऑडिओ क्वालिटी काय असेल. तर अंधेरीला आपण आलो आहोत. ऍक्च्युली अंधेरीला जायचं होतं पण रिक्षा करतोय. ऍक्च्युली बाईकला गार्ड बसून घ्यायची होती पण हे नवीनच आहे त्याच्यामुळे चेंज करायची गरज नाही. तर जरा टाईम झाला की आपण चेंज करूया. आपण अजून राईड सुरू झालेले नाहीत आपल्या. तर एक लॉंग राईड सुरू झाल्या की आपल्याला ह्याची गरज लागेलच. गार्डची. तो त्याच्यानंतर आपण गार्ड बसवून घेऊ. पुन्हा एकदा आपल्या आराध्य दैवतांकडे इथूनच पहा कारण का पुढे दिसणार नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे पण ऍक्च्युली फुल फेस हेल्मेट घ्यायचं कारण असं आहे की ऍक्च्युली हाफ फेस वाईट नाही पण कसं आहे आपण मोबाईल वापरतो हेवी असल्या कारणाने ते स्टेडी राहत नाही. आणि प्रॉब्लेम असा पण होतो की व्हिडिओ क्वालिटीची कॉम्प्रोमाइज आपण नाही करू शकत. आता आपली स्टार्टिंग आहे. मोबाईलने का होईना पण जवळ आलोय माटुंगाच्या. हे माटुंगा स्टेशन ब्रिजच्या खाली दिसतंय ते लेफ्टला तो सिग्नल आहे गाडीकडे. हे माटुंगा स्टेशन आहे. तर माटुंगाला मागे सोडत आपण दादरच्या दिशेने. ऍक्च्युली यांचं दुकान दादरला सुद्धा आहे पण न्यूली ओपन आहे दादरला. आणि जुनं तिथं सोनं भेटतं. तो जुन्याच्या जागी जाऊ आपण. लोअर परेलला पहिली ब्रांच होती तिकडे. तर तिकडे आपल्याला आपल्या नीलपरीशी सिमिलर असं काही भेटतं का बघूया. आणि थोडा ओनरशी संवाद साधू कसा
कशी वर्तणूक आहे किंवा काय, कशी सर्व्हिस भेटते कशी नाही. मोस्ट ऑफ रील्स पाहिल्या त्याच्यामध्ये सर्व्हिस ही चांगलीच आहे. हे पहा, विदाउट हेल्मेट पोलिसांनी पकडले, चांगलं काम करतात. ऍक्च्युली विदाउट हेल्मेट त्यांच्या जो बायकर आहे त्यांच्या सेफ्टीसाठी नाहीये चांगलं. तो मित्रांनो प्लीज इग्नोर करू नका. खूप असे ऍक्सिडेंट पाहिले मी जे की माणूस संपतो ऍक्च्युली आणि मागे कुटुंबातली 4 माणसं अनाथासारखी सोडून जातो. तर त्याच्यापासून बचावाकरिता तुम्ही प्लीज हेल्मेट घालत जा. जेवढे ही लोक व्हिडिओ बघत असतील किंवा शॉर्ट्स पण टाकीत नाही, पण त्याचं शॉर्ट्स मध्ये सांगितलेल्या गोष्टींचं पालन हे करा. आपल्या सेफ्टीसाठी आहे. मार्केट आता नाही सापडणार. आपण सकाळी तुम्ही 4च्या आसपास याल तर मार्केट इथे फुल भेटेल. पण मोस्ट ऑफ माझ्या मते तरी आता इकडे मार्केट नाही बसून देत, कारण का मध्ये कुठल्याही स्टेशनच्या बाहेर एवढं मार्केट नाही बसत मोस्ट. कारण का तिथे बंदी घातलेली आहे. कारण का जास्त लोक स्टेशन जवळच जमतात आणि जास्त हानी होण्याची शक्यता स्टेशन जवळ असते, सिनेमागृह जवळ असते. तर अशा ठिकाणी जे भाजीवाले किंवा मार्केट असं फुल एकदम भरलेलं गच्च मार्केट असेल तर त्यांना बंदी आणलेली आहे सरकारने. वाईट काहीच नाही, पण आपल्या सेफ्टीसाठी ज्यांचे स्टोर आहेत किंवा दुकान आहेत त्यांना अलाउड आहे, पण जे रस्त्यावर उभं करतात त्यांना अलाउड नाही. कीप राईट म्हटल्यावर कीप राईटच राहूया आपण. मी ऍक्च्युली मॅपिंग लावलेली आहे. हा बघ हे लोकल आहेत, पण लोकल लोकांना सुद्धा कळायला हवं की बाबा कसं ट्रॅव्हलिंग करायचं किंवा काय नाही. पण नाही, त्यांच्यातलेही असतात 4-5 लोक असे. हाही शॉर्ट एक हे बघा मित्र, हा घरांना या चाळींना इग्नोर केला तर असं वाटतं की आपण दुबई टूर करतोय. क्लीन एकदम आणि एकदम हाय लेवलला प्रगती स्तरावर असलेली दादरच्या पुढची लोकांची राहणीमान आहे. मस्त बिल्डिंग आहेत गच्च अशा. त्याल्यावर असं वाटतं की आपण वेगळ्याच सिटीमध्ये आलो. ते पहा चर्च की पहा मित्रांनो, होली क्रॉस चर्च आहे. सगळ्या बिल्डिंग 40च्या वरतीच असतील, 35-40च्या वरती. माझ्या मते तरी इथून लेफ्ट होता. जर गुगलने फसवला असेल आपल्याला तर महागात पडणार आहे मित्रांनो. सो हॅलो मित्रांनो, आणि असं एक नवीन हेल्मेट घेऊन आपण व्लॉगिंग करतोय. व्लॉगिंग क्वालिटी आणि ऑडिओ क्वालिटी चेंज होईल आणि अमाऊंट नाही सांगणार, पण छान असा एक ग्राफिक वाला हेल्मेट आपण घेतलेला आहे. आता कॅमेरा भिजायची पण भीती नसेल आणि माईक भिजायची पण भीती नसेल आणि माउंट खूप छान बसला आहे. ओल्ड माउंटच आपण याच्यावरती बसवलेला आहे.
सॉरी, बाहेर आलेले. हा, तर एक नवीन जर्नी परत चालू. आता लॉंग राईड करायची म्हटलं तरी आपण कधीही निघू शकतो. मोस्ट ऑफ कोकण राईड आपण नक्कीच करू. राईडला सुरू करू स्कूटीवरूनच, जे होईल ते स्कूटीवरून, कारण का चालू करताना आपल्या बरोबर नीलपरी आहे. सो नीलपरी बरोबरच आपण लॉंग राईड चालू करू. मस्त असं माउंट बसलेलं आहे आणि छान असे ग्राफिक ऍक्च्युली मला पाहिजे होते तसे, आणि कलर मला पाहिजे होता तसा भेटलेला आहे. आणि जर का पुढे आपल्याला काही शॉपिंग करायची वाटली रिलेटेड राईड ऑर समथिंग, तर आपण नक्कीच इथून करू. आणि आता माउंट लावल्यामुळे ऍक्च्युली असं झालंय की विजिबिलिटी पण आपली छान झालेली आहे आणि मोबाईलवर सुद्धा लक्ष राहील आपलं. तो मस्त असं इझी लाईफ अशी झालेली आहे आपली. आता विंड ब्लास्टचा माईक वर त्रास नाही होणार, कारण का माईक मी हेल्मेटच्या आतमध्येच बसवून घेतलेला आहे आणि सर्टिफाईड आहे. इन केस काही दुर्घटना झाली किंवा काय झालं तर हा आपलं डोकं हे सेफ राहू शकतं. हा, हेल्मेटच्या आतमध्ये छान वाटतंय म्हणजे व्हेंटिलेशन परफेक्ट आहे. घाम येण्यासारखं असं काहीच नाही. आणि आवाजही छान असा आतमध्ये. क्लॅरिटी माझ्या मते तरी ऑडिओची तुम्हाला छान भेटेल. आता म्हणजे हेल्मेट आता नवीन घेतलेलं आहे, त्याच्यात असं वाटतंय की एखाद्या कॉकपिट मध्ये बसलोय आणि रिसेंटली कोर्स कंप्लीट करून एरोप्लेन चालवतोय आपण असं वाटतंय. विंड ब्लास्ट जरा सुद्धा नाही. विंड ब्लास्ट जरा गाल आतमध्ये आलेत मित्रांनो. तो बोलताना थोडस बोबडं बोलायला लागतंय. थोड्या दिवसांनी होईल ते, असं जास्त दिवस नाही राहणार, कारण का पॅडिंग नवीन असते ना, त्याच्यामुळे ते फुगलेलेच असतं. थोड्या दिवसांनी आपोआप ते आतमध्ये जातील. थोडेसे तर खर्च करावेच लागतील, जेणेकरून आपल्याला पुढे छान असं व्लॉगिंग करता यावं म्हणून. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मोबाईल इतकं विजिबल आहे ना की मोबाईलवरून पाहिजे ते ऑप्शन्स मी सिलेक्ट करू शकतो बघून. आणि छान असं माउंट ऍक्च्युली मला परफेक्टली भेटत नव्हतं, तर त्यांनीच माउंट लावायला हेल्प सुद्धा केली आहे मला. छान असं माउंट सुद्धा लागलेलं आहे. आपण आलो आहोत दादरला. तर ओनरशी जास्त असं इंटरॅक्शन नाही झालंय आपलं, तरी पण आपण व्लॉगिंग टाकल्यानंतर त्याला कळेल की आउटपुट काय नक्की. तर म्हणून मी अशा जागेवर विजिट देणं मला बरं वाटतं, कारण का काय असतं ह्या लोकांना ऍक्च्युली हेल्मेट जास्त माहिती असते आणि कोणता हेल्मेट कशासाठी उपयोगी जास्त आहे, तर तेही त्यांना जास्त नॉलेजेबल असतं त्या गोष्टीला घेऊन.
छान, हेडेक नाही काय नाही. आणि छान अशी राईड करताना आरशे ही विजिबल. ऍक्च्युली हाफ फेस हेल्मेट मध्ये हा प्रॉब्लेम व्हायचा की आपल्याला दिसत नव्हता मोबाईल की आपण नक्की काय ब्लॉग करतोय किंवा आपल्या मोबाईल मध्ये काय शूट होतंय, कारण का ते एकदम तोंडावर यायचं आणि डोळ्याच्या एकदम जवळ असल्या कारणाने आपल्याला दिसतही नव्हतं. पण आता एक छान असं सेटअप भेटलेलं आहे आपल्याला, तर आपण याच्यावर बिंदास असं ब्लॉगिंग करू शकतो. तर आपले सोल्युशन म्हणतात तर हेल्मेटचं सोल्युशन झालेलं आहे मित्रांनो. ते दुसरं हेल्मेट आहे ते पिलियन साठी ठेवीन मी, त्यालाही सेफ्टी गरजेची आहे. तर कोणी एखादं बसत असेल तर त्याला ते हेल्मेट प्रोव्हाइड करू शकतो आपण. आणि 6 महिन्याची गॅरंटी आहे बक्कल किंवा काही ब्रेकेज झालं तर. सो एअर वेंट सुद्धा तो बिंदास असं 6 महिने आपण वापरू शकतो. बिल दाखवणं गरजेचं आहे. थोडंसं खाली मस्त पाहिजे तशी ऍडजस्टमेंट एका लेफ्ट हाताने, आणि लक्ष असं पूर्ण रस्त्यावर केंद्रित करून आपण गाडी बिंदास चालवू शकतो. त्यावेळेसही रस्त्यावर असायचं, हाफ हेल्मेट होतं तेव्हा. पण कसं ब्लॉग मध्ये काय येत होतं काय नाही ते माहित नव्हतं आपल्याला. आता हे स्टेडी एकदम स्ट्रेट असं ब्लॉगिंग आपलं चालू आहे. कधी कधी फ्रेम आउट पण व्हायचं आपण. फ्रेम आउट म्हणजे आपलं ब्लॉगिंग सेटअप जरा डिस्टर्ब असायचं. आता काही गरज नाही त्याची. सो मस्त असं ब्लॉगिंग सेटअप आहे. इन फ्युचर जर गोप्रो तर नाही घेणार मी, कारण का त्याच त्याच्या कमी प्राइस मध्ये ऑस्मो ॲक्शन 500 कॅमेरा येतोय DJI. तर DJI कडे जास्त असे झुकले जातात आहे. कारण का कसं आहे माझ्या मित्रांनो, जरा मला वाटलेलं तर कसं आहे मित्रांनो, स्कूटी मध्ये असंच होतं. स्टार्टिंगला ऍक्टिव्हा आलेली तर सगळे ऍक्टिव्हाकडे झुकले गेलेले होते. हे छान होतं, त्याचं मायलेज छान आणि ठेवायला जागा. सो त्याच्यामुळे ऍक्टिव्हाकडे जास्त झुकलेले गेले माणसं होते. आणि ऍम्ब्युलन्सला होतं. ऍम्ब्युलन्स गरजेचं आहे मित्रांनो. आपण जागा काढून दिली असती पण त्यांना हेल्मेट सायरन हे दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना जागा करून द्यायची गरज नाही. ते आपापले जागा करून घेतात. काय असतं मित्रांनो, आपण जागा करायला जातो आणि त्यांना कन्फ्यूज करतो. सो ते त्यांच्या लेवलला जाऊ द्यात, आपण आपल्या लेवलला जाऊ.
तर चावी दिली आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे पटापट गाडी काढून आपण आपल्या घराच्या दिशेने निघून जाऊ. आपण मला वाटलेलं 3 वाजतील पण 2 वाजताच आपण घरी पोहोचलो आहोत. 2-2:15च्या दरम्यान. तर चांगलं आहे असं ट्रॅव्हलिंग झालेलं आहे आपलं. तर मित्रांनो ब्लॉग एंड करायचा राहिला तर इथेच ब्लॉग एंड करू आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये पुन्हा भेटू. स्टे ट्यून आणि हasta la vista. एन्जॉय करा आणि एन्जॉय करू द्या आणि व्लॉग बघत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.